चला विद्यार्थ्यांनो, आज आपण विस्तारित मांडणीला सुरुवात करूया। आधीच्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं आहे तर आधीच्या लेक्चर मध्ये आपण बघितले संख्या ज्ञान पूर्ण बघितलेलं आहे। संख्या ज्ञान मध्ये आपण एकक दशक 1 ते 100 अंकांची ओळख, 1 ते 100 अंकांचं लेखन। आता त्याच्यानंतर आहे विस्तारित मांडणी। काय आहे तर विस्तारित मांडणी। आता विस्तारित मांडणी करताना बघा पहिली संख्या किती आहे आपल्याकडे बाळांनो 25, बरोबर। आता ह्याची विस्तारित मांडणी करायची। 25 ही संख्या कशी तयार झाली पहिल्यांदा ते बघूया आपण। 25 ही संख्या कशी तयार झाली, बरोबर। 5 कोण आहेत बाळांनो, एकक दशक शिकलोय आपण। किती आहेत 5 म्हणजे एकक आणि 2 म्हणजे कोण आहेत दशक। मग त्याची विस्तारित मांडणी कशी होईल बाळांनो की 20 अधिक 5 बरोबर किती संख्या तयार झाली बाळांनो 25, बरोबर। 20 अधिक 5 बरोबर 25 संख्या तयार झाली। हा आता बघा मी यांचे 4 करते। 20 अधिक 5 हे 5 कोण आहेत बाळांनो एकक। तुम्हाला समजण्यासाठी सोप्या पद्धतीने सांगते। 5 कोण आहेत एकक आणि हे जे 20 आहेत ते कोण आहेत रे बाळांनो, फक्त यातले 2च घ्या। 2 आपल्यासाठी कोण आहेत दशक। दोन कोण आहेत दशक। मग ह्याच्यापासून दशक आणि एकत्र बरोबर 20 अधिक 5 बरोबर 25 संख्या तयार झाली। मग 25 मध्ये कसं झालं, हे 5 कोण आहेत एकक आणि हे 2 कोण आहेत बाळांनो दशक, बरोबर। झाली 25 तयार संख्या। आता ह्याची विस्तारित मांडणी आपण बघितली। आता पुढे किती संख्या आहे बाळांनो 45, बरोबर। आता 45 ची विस्तारित मांडणी करायची आहे। म्हणजे किती मध्ये किती मिळालं 45 होतात की 40 अधिक 5 केले की किती होतात 45। म्हणजे मी किती करणार 40 अधिक 5 बरोबर किती तयार झाले बाळांनो 45। पुढे किती संख्या आहे 56 आहे। म्हणजे मी किती किती ऍड करणार तर 50 अधिक 6 बरोबर किती तयार झाले बाळांनो, इथं पण 43 आहे। 3 कोण आहेत माझ्यासाठी एकक आणि 4 कोण आहेत माझ्यासाठी दशक, बरोबर। 3 एकक 4 दशक यांची बरोबर मांडणी मी 4 करून कशी करणार तर 40 अधिक 3 बरोबर संख्या किती माझ्याकडे तयार झाली 43। पुढे 13 संख्या काय आहे माझ्याकडे 13 म्हणजे किती हो किती 13 1 आणि 3 13 बरोबर। पण 11 12 आणि 13 हे पण बरोबर आहे तुमचं। आता बघा म्हणजे किती झाले माझ्याकडे संख्या 10 अधिक 3 बरोबर संख्या किती तयार झाली माझी 13। इथं तसंच आहे संख्या किती आहे 34 आहे, बरोबर। म्हणजे 30 अधिक 4 बरोबर संख्या किती तयार झाली बाळांनो 34। 30 अधिक 4 बरोबर 34। 10 अधिक 3 बरोबर 13। 40 अधिक 3 बरोबर 43। 50 अधिक 6 बरोबर हे जे मी मांडले ना बाळांनो ह्याला काय म्हणतात तर ह्याला विस्तारित मांडणी असे म्हणतात। म्हणजे त्याचं सविस्तर विस्तारित रूप लिहिणे। आता बघा मी तुम्हाला एक संख्या सांगते। आता ह्याचं मी विस्तारित रूप लिहिते बाळांनो। आता ह्याच्याने मला कुठली संख्या मिळेल 20 अधिक 3 किती होतात 20 नंतर मोजा 21 22 आणि 23 बरोबर। जसं तुम्ही करता किती संख्या तयार झाली बाळांनो 23। पुढे 40 अधिक 2 बरोबर किती संख्या तयार झाली 42 झाली। 40 अधिक 2 बरोबर किती 42। 50 अधिक 3 बरोबर किती तयार झाली 53 बरोबर। 80 अधिक 2 बरोबर किती संख्या तयार झाली बाळांनो 82 बरोबर। 90 अधिक 1 केलं तर संख्या किती तयार झाली बाळांनो 91। म्हणजे ह्या सगळ्याला काय म्हणतात मी इथं विस्तारित मांडणी मांडली, तुम्ही त्याचं मला संख्या सांगितली। इथं मी तुम्हाला संख्या दिली त्याची तुम्ही काय करायची होती विस्तारित मांडणी करायची होती। मग पेपर मध्ये प्रश्न काय विचारतात आपली
की पुढीलपैकी विस्तारित रूप कोणतं योग्य आहे किंवा कोणतं बरोबर आहे. 25चं विस्तारित रूप काय येणार आहे? 20 अधिक 5 बरोबर. 45चं विस्तारित रूप काय येणार आहे? 40 अधिक 5 बरोबर 45. आता तुम्हाला विस्तारित रूप दिलंय मी, ह्याच्यावर संख्या कोणती येईल असा प्रश्न विचारतात. म्हणजे 40 अधिक 2 बरोबर किती होतात? 42. 50 अधिक 3 बरोबर संख्या किती तयार झाली? 53. 90 अधिक 1 बरोबर किती संख्या तयार झाली बाळांनो? 91. ह्याला काय म्हणतात बाळांनो? ह्याला विस्तारित मांडणी असे म्हणतात. तुम्हाला विस्तारित मांडणी कळाली? म्हणजे त्याचं संक्षिप्तपणे रूप न्यायचं, किती संख्या कशी तयार झाली. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक काय येतोय की 2 अंकी पर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. की 2 अंकी संख्या कशा आहेत त्यांच्यातला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. हे आपण ह्या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. लहान मोठी संख्या लहान मोठेपणा ठरवणे. आणि जर संख्या दोन्ही पण समान असतील तर आपण कुठलं चिन्ह वापरायचंय बाळांनो? बरोबर हे चिन्ह वापरायचं आहे. आता इथं माझ्याकडे संख्या आहे बरोबर. संख्या काय आहे बघूया आपण. 70 आणि 80. संख्या काय आहे माझ्याकडे? 70 आणि 80. 70 आणि 80च्या आधी जाण्याआधी आपण बाळांना लहान संख्या घेऊया. मी इथं संख्या किती बाळांनो? 10 आणि 12. आता माझ्याजवळ 12 आईस्क्रीम आहेत आणि माझ्या मैत्रिणीकडे 10 आईस्क्रीम आहेत. तर सगळ्यात जास्त आईस्क्रीम कोणाकडे? माझ्याजवळ आहे बरोबर. आणि एक मगर आली आणि मगरीने काय केलं? तिला भूक लागली. आता ती मग काय करणार? 10 आईस्क्रीम खाणार का 12 आईस्क्रीम खाणार? 12. आता तुम्ही म्हणसाल मगर आईस्क्रीम खात नाही, दुसरं काहीतरी असेल बरोबर. मग मोठं तोंड कुणाकडे करावं लागेल आपल्याला? त्याच्याकडे जास्त आहे बरोबर. मग मी तोंड कुणाकडे करणार? मगरीचं. इथे अशी मगर आहे आपली बरोबर. तोंड कोणाकडे करणार? मगरीचं. 12कडे करणार, कारण की 12 मोठी आहे ना. तब्येतीने दष्टपुष्ट माणसाला मगर लगेच खाते का नाही तसं. आता माझ्याकडे 70 आणि 80 दोघांमध्ये कोण मोठं आहे? 70 मोठे का 80 मोठे आहेत? 80. तर मग माझं तोंड मगरीचं कुणाकडे येणार आहे? 80 कडे येणार आहे बरोबर. 15 आणि 45 दोघांमध्ये कोण मोठं आहे? 15 मोठे आहेत का 45 मोठे आहेत? कोण मोठे आहेत? 15 मोठे आहेत का 45 मोठे आहेत? तर 45 मोठे. मग मगरीचं तोंड कोणाकडे येणार आहे? 45 कडे. पुढे 44 आणि 65 बरोबर. आता दोघांमध्ये कोण मोठं आहे? 44 मोठे आहेत नाही. तर किती मोठे आहेत बाळांनो? 65 मोठे आहेत. मग तोंड कोणाकडे येणार आहे? 65 कडे. पुढे 65 आणि 17 दोघांमध्ये कोण मोठं आहे? 65. आता तोंड मगरीचं फिरलं बघा. इथून इकडच्या साईडला सगळ्यांनी इकडच्या साईडला मगरीचं तोंड ओपन केलंय बरोबर. का तर इकडच्या संख्या कशा आहेत? मोठ्या आहेत. आता मगरने काय केलं? आपलं तोंड फिरवलं. आता संख्या फिरल्या ना म्हणून त्यांनी इकडच्या साईडला तोंड केलं. का तर संख्या मोठी कोण आहे? 65 आणि लहान संख्या कोण आहे? 17. म्हणजे 17 पेक्षा 65 कशी आहे? मोठी आहे. म्हणजे 17 कशी झाली? लहान. 65 कशी झाली? मोठी. आता पुढे 44 आणि 41 दोघांमध्ये कोण मोठं आहे? 44 मोठे बरोबर. 41 पेक्षा कोण मोठं आहे? 44 मोठे. मग तोंड कोणाकडे करू मी मगरीचा? 44 कडे. कळतंय बाळांनो? बघा संख्या मोठी जिथे आहे तिथं काय करायचंय? मगरीचं तोंड मोठं करायचं. आणि संख्या जिथे लहान आहे तिथं मगरीचं तोंड करायचंय का नाही? फक्त त्याची मान दाखवायची. ही मान आहे ना ती दाखवली मी इकडे जिथं लहान आहे. 4 पेक्षा मोठी. आता बघा 41 पेक्षा कोण मोठे आहेत? 44. 17 पेक्षा कोण मोठे आहेत? 65. 70 पेक्षा कोण मोठे आहेत? 80. 15 पेक्षा कोण मोठे आहेत? 45 बरोबर ना. पुढे 5 दशक आणि 1 एकक. आता कोण मोठं आहे? दशक म्हणलं की किती म्हणतो रे बाळांना आपण? 10 म्हणतो बरोबर. 5 दशक म्हणलं किती आले रे बाळांना? 50. आणि 1 एकक म्हणलं की 1च आला. मग कोण मोठं आहे? 5 मोठे आहेत का 1 मोठे आहेत? 5. मग मगरीचं तोंड कोणाकडे करू मी? 5कडे करू की 1कडे करू? 5 बरोबर.
आता 3 एकक आणि 3 दशक कोण मोठं आहे रे? 3 एकक म्हणल्यावर 3 आणि 3 दशक म्हणल्यावर किती आले बाळांनो? 30. बरोबर. मग दोघांमध्ये मगरीचं तोंड कुणाकडे? आता तुम्ही काय म्हणसाल बघा, हे 3 आणि हे 3च आहेत की. बरोबर. मग बरोबर चिन्ह ताईंनी का नाही दिलं? तर नाही बाळांनो, इथं काय आहे? एकक आणि इथं काय आहे बाळांनो? दशक. बरोबर. एकीकडे काय आहे? एकक, एकीकडे काय आहे? दशक. आता दोघांमध्ये कोण मोठं आहे मग? एकक मोठा आहे का दशक मोठा आहे? दशक. म्हणजे मगरीचं तोंड कोणाकडे आलं पाहिजे? दशकाच्या घराकडे. आणि तिथं खायला जास्त मिळणार आहे ना मगरला. आता -8 आणि -9. -8 आणि -9. बघू बरं. 8 मधून 8 गेले किती राहतात बाळांनो? 0. माझ्याकडे 8 गोळ्या आहेत त्या आणि 8 मधल्या मी 8 गोळ्या खाल्ल्या, तर माझ्याकडे किती गोळ्या शिल्लक राहिल्या? 0. तसंच माझ्याकडे 9 आईस्क्रीम आहेत, मी 9च्या 9 आईस्क्रीम खाल्ले, तर माझ्याकडे किती आईस्क्रीम शिल्लक राहिले? 0. म्हणजे दोघांचं उत्तर कसं येत आहे? समान येत आहे. मग दोघांचं उत्तर 0 0 आहे, मग समान चिन्ह. दोघांचं उत्तर समान येत आहे, मग कुठलं चिन्ह वापरणार मी? बरोबर आहे का नाही? आता त्याच्यावर आधारित एक गणित बघू आपण. 9 नंबरचं. 10 वजा 10, 11 वजा 11. बघा 10 मधून 10 गेले किती राहतात? 0. 11 मधून 11 गेले किती राहिले? 0. बरोबर. मग दोघांचं उत्तर कसं आलं? समान. मग चिन्ह कुठला येणार आहे? समान. बरोबर. आता बघा बेरीज करायची आता ह्या दोन संख्यांची. 10 अधिक 2 केलं तर उत्तर किती आलं माझं? 12. बरोबर. परत एकदा बॉक्स. 6 मध्ये 6 मिळवले, 6 आणि 6 12. मग दोघांचं उत्तर कसं आलं बाळांनो? सारखं आलं. मग कुठलं चिन्ह येणार आहे? इक्वल. म्हणजे दोघांचं चिन्ह पण कसं येणार आहे? समान. माझ्याकडे पण 12 आहेत, तुझ्याकडे पण 12 आहेत. कळलं तुम्हाला लहान मोठी संख्या करताना काय करतात? आता ह्याच्या पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत की सर्वात मोठी सर्वात लहान संख्या ठरवणे. आता सर्वात मोठी सर्वात लहान संख्या कशी ठरवायची ह्याच्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला माहिती असणारे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत की लहान संख्या. एक अंकी लहान संख्या कोण आहे? तर 1 आहे. 1 ने सुरुवात होती बरोबर संख्यांची. तर एक अंकी सगळ्यात लहान संख्या कोण आहे? 1. आणि मोठी 9. आता बघा मोठी संख्या 9 कशी येते? एक अंकी पाहिजे ना त्यांना. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता हितून जे 10 अंक तयार होतात हे 2 अंकी असतात. बघा मी इकडे देते 1 2. बघा आणि मी इथे देते 1 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बरोबर. आता अंक दिसतात सगळ्यांना. तर 1 ते 10 अंकामध्ये बघालो मला एक अंकी लहान संख्या पाहिजे. किती अंकी लहान संख्या पाहिजे? 1 अंकी लहान संख्या पाहिजे. तर मी 1 अंकी लहान संख्या सुरुवातच किती होती बाळा आपल्याला? 1 ने. म्हणजे 1 अंकी लहान संख्या कुठली आली? 1. आणि 1 अंकी मोठी संख्या पाहिजे मला. 1 अंकी मोठी संख्या. 1 अंकी मोठी संख्या कुठली आली? 9. आता सगळेजण म्हणतील 10.
तर 10 ही 2 अंकी संख्या आहे. किती अंकी संख्या आहे? 2. आणि 9 ही 1 अंकी संख्या आहे. आता बघा 2 अंकी लहान संख्या, 2 अंकी लहान संख्या. आता 2 अंकाची सुरुवात कुठून झाली बाळांनो? 10 पासून झाली. म्हणून 2 अंकी लहान संख्या कुठली आली? 10. आणि मोठी संख्या बघा, सांगा बघू. आपण मोठी संख्या कुठपर्यंत लिहितो बाळांनो? 99. 99 नंतर कुठली संख्या येते? 100. बरोबर. 99 आणि 100. तर ह्या संख्येमध्ये 99 ही 2 अंकी मोठी संख्या आली. 99 ही 2 अंकी मोठी संख्या आली. तर बघा 10 पासून 99 पर्यंतच्या ज्या काही संख्या येतात त्या 2 अंकी संख्या येतात. ह्याच्यामध्ये 10 ही सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे. तर 99 ही सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे. आणि 3 अंकी संख्या जर तुम्ही म्हणला तर 3 अंकाची सुरुवात 100 पासून होती. म्हणजे आपल्या शतकापासून होती. ह्या 100 पासून होती. म्हणजे सुरुवातच कशापासून होतीये? 100. मग लहान संख्या कोण आली? 100. तर मोठी संख्या काय आली बाळांनो? 999 ही कसली संख्या आली बाळांनो? मोठी संख्या आली. 999 3 अंकी बाळांनो. 3 अंकी मोठी संख्या काय आली? 999. आणि आता 3 अंकानंतर पुढची संख्या काय येणार आहे? 1000. बरोबर. 1000 येईल ना. कारण की बघा 2 अंकी लहान संख्या 10 आली. 2 अंकाची शेवट कुठं होतोय? 99 ला. म्हणजे 99 ही मोठी संख्या आली. 100 पासून सुरुवात होतीये. बरोबर. मग 100 ही कुठली संख्या आली? 3 अंकी संख्या आली. आणि 999 पर्यंत 3 अंकी संख्या संपतात. मग 999 ही संख्या कशी आली? 3 अंकी मोठी संख्या आली. 1000 ही कुठली संख्या आली बाळांनो? मोठी संख्या आली. कुठली? 1000. 4 अंकी लहान संख्या आली. म्हणजे 999 पेक्षा मोठी आली. पण 4 अंकामध्ये सगळ्यात लहान संख्या कुठली असेल तर 1000 आहे. आणि 4 अंकी सगळ्यात मोठी संख्या कुठली आली? 9999. 9999. सगळ्यांनी ह्या चार्टचा आहे ना एक स्क्रीनशॉट मारून घ्या. तुम्हाला अभ्यासासाठी सगळ्यात महत्वाचं आहे हे. ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. एकदम व्यवस्थित आला पाहिजे. आणि तुम्हाला पाठ करायचंय की लहानात लहान 1 अंकी संख्या 1, लहानात लहान 1 अंकी मोठी संख्या 9, लहानात लहान 2 अंकी संख्या 10, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99, 3 अंकी लहानात लहान संख्या 100, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999, 4 अंकी लहानात लहान संख्या 1000 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9999. बघा हे झालं काय? सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या ठरवणे. आता ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न कसे विचारतात? तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता संख्या बघायच्या. 65, 45, 49, 41. कुठली कुठली संख्या आहे? 65, 45, 49, 41. बरोबर. ह्या संख्या आहेत. तर ह्यांनी सांगितलंय की सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी. आता चला 41 पेक्षा 49 मोठे आहेत. 49 आणि 45 संख्या लहान आहेत. आणि 49 कशी आहे? मोठी आहे. पण 45 पेक्षा 65 कशी आहेत? मोठे आहेत. मग सर्वात मोठी संख्या कोण येणार आहे 1 नंबर मध्ये? तर 65 येणार आहे. बरोबर. ही संख्या कशी आहे? मोठी आहे. पुढे 41, 54, 47 आणि 39. बघा 39 पेक्षा 47 कशी आहे? मोठे आहेत. बरोबर. हा 41 पेक्षा 45 कशी संख्या आहे? मोठी आहे. आणि 47 पेक्षा 41 लहान आहेत. 47 कशी आहे? मोठी आहे. 47 पेक्षा 54 संख्या कशी आहे? मोठी आहे. मग सर्वात मोठी संख्या कुठली येणार आहे बाळांनो? तर
54. सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे तर 54. आता खालचं गणित तसंच आहे. 21, 32, 54. 21 पेक्षा 32 मोठे आहेत, 32 पेक्षा 54 मोठे आहेत आणि 54 पेक्षा 91 कसे आहेत तर मोठे आहेत. पुढे 45, 12, 43, 90. आता ह्याच्यामध्ये कोण मोठा आहे सांगा बघू. 45 मोठे आहेत, 12 मोठे आहेत, 43 मोठे आहेत की 90 मोठे आहेत. चला 45 पेक्षा 12 लहान आहे बरोबर. 12 पेक्षा 43 मोठे, पण 45 आणि 43 मध्ये कोण मोठं आहे 45 मोठे बरोबर. आता 45 पेक्षा 90 मोठे. मग सगळ्यात मोठा अंक कुठला आहे तर 90 आहे. सगळ्यात मोठा अंक कुठला आहे तर 90 आहे. पुढे खालील संख्येपैकी मोठी संख्या कोणती तोच प्रश्न त्यांनी परत विचारलाय. चला 30, 40, 50 आणि 60. बघा 30 पेक्षा कोण मोठं आहे 40 मोठे, 40 पेक्षा कोण मोठं आहे 50 मोठे, 50 पेक्षा कोण मोठं आहे 60. मग उत्तर काय आलं आपलं सगळ्यात मोठं कोण आहे 60. पुढे 11, 23, 43 आणि 14. 11, 23, 43 आणि 14. 11 पेक्षा कोण मोठा आहे 14 मोठे आहेत, 14 पेक्षा कोण मोठा आहे 23 मोठा आहे आणि 23 पेक्षा कोण मोठा आहे तर 43 मोठा आहे. मग सर्वात मोठा अंक कुठला आला 43 आला. पुढे 22, 32, 11 आणि 14. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या शोध. आता 11 पेक्षा कोण मोठा आहे 22 मोठे आहे, 22 पेक्षा 32 मोठे आहेत आणि 32 पेक्षा नाही चुकलं. आता बघू परत 11 पेक्षा कोण मोठा आहे 14, 14 पेक्षा कोण मोठा आहे 22 आणि 22 पेक्षा मोठा कोण आहे 32. मग सर्वात मोठा अंक कुठला आला आपल्या बाळांनो 32 बरोबर. मला हे 41 वाटले. बघा 11 पेक्षा कोण मोठे आहेत 14 बरोबर, 14 पेक्षा कोण मोठा आहे 22 आणि 22 पेक्षा कोण मोठा आहे 32. म्हणजे आपला सर्वात मोठा अंक कुठला आला तर 32 हा अंक काय आला सर्वात मोठा आला. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता इथे संख्या दिल्या त्याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या आपल्याला काय करायची शोधायची आहे. मग आपण काय करू पहिल्यांदा मोठी संख्या शोधू. आता इथं 54 इथं 54 म्हणजे हे ऍक्च्युली 50 असते ना, 50 आहेत 54 आहेत 13 आणि 43. आता सगळ्यात मोठा अंक काय 54 आहे. 54 पेक्षा लहान कोण आहे 50 आहे, 50 पेक्षा लहान कोण आहे 43 आहे आणि 43 पेक्षा लहान कोण आहे तर 13 आहे. म्हणजे सर्वात लहान संख्या कुठली झाली आपली 13. बघा 21, 32, 54, 91. आता सगळ्यात मोठा अंक कुठला आहे आपला 91. 91 पेक्षा कोण लहान आहे 54, 54 पेक्षा पण कोण लहान आहे 32 आणि 32 पेक्षा कोण लहान आहे तर 21. म्हणजे उत्तर काय झालं आपलं 21. आता मी उलट का सांगते बघा बाळांनो, कारण की प्रत्येक अंक आपल्या डोळ्याकडून गेला पाहिजे. कदाचित काय होतं की त्याच्यापेक्षा पण कोणतरी बारकं असतं आणि ते आपल्याला कळत नाही आणि आपल्या पेपरमध्ये 1 मार्क जातो. पुन्हा 90 आहे 43 आहे 12 आहे आणि 45. 90 पेक्षा कोण लहान आहे तर 45 लहान आहे, 45 पेक्षा कोण लहान आहे 43 लहान आहे आणि 43 पेक्षा सगळ्यात लहान कोण आहे तर 12. मग माझं उत्तर काय आलं 12 आलं. पुढे 14, 43, 23, 11 बरोबर. आता इथं बघू 43 सगळ्यात मोठा अंक आहे, 43 पेक्षा लहान कोण आहे 23 लहान आहे, 23 पेक्षा कोण लहान आहे तर 14 लहान आहे आणि 14 पेक्षा पण सगळ्यात लहान कोण आहे तर 11 लहान आहे. म्हणजे सर्वात लहान अंक कुठला झाला माझा तर 11 झाला. बघा सर्वात लहान अंक कुठला झाला 11. पहिल्यामध्ये सगळ्यात लहान अंक माझा 13, दुसऱ्यामध्ये सगळ्यात लहान अंक माझा 21, तिसऱ्यामध्ये सगळ्यात लहान अंक माझा 12 आणि चौथ्यामध्ये सगळ्यात लहान अंक माझा 11. पुढे आता लहान मोठ्या अंकावरनच आपल्याला काय करायचं असतं बाळा चढता आणि उतरता क्रम लावायचा असतो. आता चढता आणि उतरता क्रम लावताना बाळांनो पहिल्यांदा इथे लक्ष द्यायचं. हे आपलं घर आहे
बरोबर. फॉर एक्झाम्पल ना, ओके, मी ड्रॉइंग थ्रू काढते. माझी ड्रॉइंग काय इतकी छान नाही, समजून घ्या फक्त. हे आपलं घर आहे. आता मला काय करायचंय, घरात जायचंय. आता घरात जायचंय मला, पण घराच्या खाली काय आहेत तर पायऱ्या आहेत. आता मला घरात जायचंय तर मला काय करावं लागेल, पायऱ्या चढून घरात जावं लागेल. आणि मला घरात जाताना पायरी कशी लागते, पहिल्यांदा लहान पायरी, त्याच्यापेक्षा मोठी पायरी, त्याच्यापेक्षा मोठी पायरी, त्याच्यापेक्षा मोठी पायरी, मग मी घरात जाणार. पहिल्यांदा लहान पायरी, त्याच्यापेक्षा मोठी पायरी, त्याच्यापेक्षा मोठी पायरी, त्याच्यापेक्षा मोठी पायरी, मग मी घरात जाणार. आणि उतरताना काय करणार, पहिल्यांदा मोठी पायरी, मग लहान पायरी, मग लहान पायरी आणि मग लहान पायरी. बघा माझ्याकडे संख्या या 6 संख्या आहेत बाळांनो. ह्याचा मला काय करायचंय, चढता आणि उतरता क्रम करायचा आहे. त्यातल्या आपण 3 संख्या घेऊया, यानंतर संख्या घेऊया. या 3 संख्यांचा आपण फक्त काय करूया बाळांनो, विचार करूया. आता बघा पहिली संख्या किती आहे माझ्याकडे, 72, 89 आणि 80. बरोबर, 72, 89 आणि 80. आता मला ह्याला चढत्या क्रमामध्ये काय करायचंय, बसवायचंय. कुठला क्रम लावायचा बाळांनो, मला चढता. आता मला काय करायचंय, चढायचंय. तर मला छोटी पायरी आहे, तर माझ्याकडे 80, 89 आणि 72. बरोबर. आता मला काय करावं लागेल, तर तिघांमध्ये सगळ्यात लहान अंक कोण आहे तो बघावा लागेल. ते नंतर बघू, त्याच्या आधी आपण इथे बघूया. तुम्हाला संख्या दिसतात बाळांनो, 4, 12, 9 आणि 8. संख्या काय आहे, 4, 12, 9 आणि 8. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान अंक कोण आहे बाळांनो, सगळ्यात लहान अंक कोण आहे, 4. बरोबर, सगळ्यात लहान अंक कोण आहे, 4. मग मी इथं कुणाला बसू, 4 ला बसवला मी 4 ला. त्याच्यानंतर थोडासा मोठा अंक कोण आहे, 5. 5 आहे का माझ्याकडे, नाही. 6 नाही, 7 नाही, पण माझ्याकडे कोण आहे, 8. मग 4 नंतर मी कुणाला बसू, 8 ला. बरोबर. 8 नंतर कोण आहे माझ्याकडे, 9. 9 नंतर कोण आहे माझ्याकडे, 12. गेले का मी पायऱ्या चढत, गेले. बघा चढता क्रम झाला माझा, 4, 8, 9, 12 झाला माझा. कसला क्रम झाला बाळांनो, चढता क्रम. आता मला पायऱ्या काय करायच्या, उतरायच्या. तर पहिल्यांदा माझं काय येणार आहे, 12. 12 नंतर 9, 9 नंतर 8 आणि 8 नंतर 4. अशा पद्धतीने मी पायऱ्या काय करणार आहे बाळांनो, उतरणार आहे. बघा चढताना मी सगळ्यात लहान अंक वापरला, 4. 4 नंतर 8, 8 नंतर 9, 9 नंतर 12. तर उतरताना मी कुठला अंक वापरला, 12, 9, 8 आणि 4. म्हणजे उतरताना मला मोठा अंक घ्यायचा आहे, तर चढताना मला कुठला अंक घ्यायचा आहे बाळांनो, लहान अंक घ्यायचा आहे किंवा छोटा अंक घ्यायचा आहे. आता बघा संख्या आहे 80, 89 आणि 72. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान अंक कोण आहे, बघा कोण आहे, सगळ्यात लहान अंक कोण आहे, तर 72 आहे. 72 पेक्षा मोठा अंक कोण आहे, 80 आहे. आणि 80 पेक्षा सगळ्यात मोठा अंक कोण आहे, तर 89 आहे. म्हणजे माझा चढता क्रम काय लागणार आहे बाळा याच्यामध्ये, काय लागणार आहे, माझा चढता क्रम कसा लागणार आहे सांगा बघू. बरोबर, पहिल्यांदा लहान अंक म्हणजे 72, 80 आणि त्याच्यानंतर कोण येणार आहे माझे 89. हा माझा कुठला क्रम झाला बाळांनो, चढता क्रम झालेला
आहे. कुठला क्रम झालेला आहे बाळांनो? माझा हा चढता क्रम झालेला आहे. आता मला पायऱ्या काय करायच्यात बाळांनो? उतरायच्या. ओके, म्हणजे मी कुठला क्रम वापरणार आहे? आपण उतरता क्रम. उतरायचंय मला, म्हणजे मी पायऱ्या चढले. आता माझं काम झालं. आता मला पायऱ्या काय करायच्यात? तर उतरायच्यात. आता मी उतरणार कशी सांगा बघू. पहिल्यांदा आम्ही काय करणार? मोठा अंक घेणार. बरोबर, मोठा अंक किती आहे? 89. 89 नंतर काय घेणार? 80. 80 नंतर काय घेणार मी? 72. ह्याला काय म्हणतात बाळांनो? चढता आणि उतरता क्रम. काय म्हणतात बाळांनो ह्याला? चढता आणि उतरता क्रम. काय म्हणतात ह्याला? चढता आणि उतरता क्रम. आता बघा, 31, 98 आणि 81. संख्या काय आहे? 31, 98 आणि 81. आता मला सांगा, चढता क्रम लावायचा आहे मला. हा, आता सांगा, 31, 98 आणि 81 ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे? तर 31. 31 नंतर कोण जरा मोठं आहे? 81. 81 पेक्षा कोण मोठं आहे? 98. बरोबर. आता सगळ्यात लहान लावायचंय म्हणजे उतरता क्रम. मला आता उतरायचंय. उतरताना मी कुठला क्रमांक घेणार आहे? सगळ्यात मोठा अंक घेणार आहे. सगळ्यात मोठा अंक कुठला आहे माझा? 98. 98 नंतर त्यापेक्षा लहान कोण आहे? 81. 81 पेक्षा लहान कोण आहे? तर 31. कोण आहे? 31. बघा, मग मी चढता क्रम लावला, उतरता क्रम लावला. आता इथून पुढची गणित बाळा तुम्ही सोडवायची आहेत. कारण की 1 ते 100 अंक मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं बाळांनो, की 1 ते 100 अंक घेऊन करायचं. किती अंक घ्यायचे? 1 ते 100 अंक. आता आपण स्पर्धा परीक्षा देतोय म्हणजे आपले 1 ते 100 अंक अक्षरी आणि अंकी व्यवस्थित पाठ पाहिजे. 2 घेतले तुम्ही, चढता क्रम, उतरता क्रम. आता ह्याच्या खालचं तिसरं गणित सोडवायचं आहे. चौथं गणित पण तुम्ही सोडवायचं आहे. तिसरं सोडवायचंय, चौथं सोडवायचंय, 5वं सोडवायचंय आणि 6वं गणित पण काय करायचंय? तुम्ही सोडवायचं आहे. तुम्हाला पेपरला विचारतात की पुढीलपैकी चढता क्रम कोणता? पुढीलपैकी उतरता क्रम कोणता? आता चढता क्रम म्हणलं की काय म्हणायचं? डोक्यात एकच ठेवायचं, मला पायऱ्या चढायच्या, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत जायचंय. आणि उतरता क्रम करायचंय म्हणजे काय करायचंय? मला वरनं कुठे यायचंय? खाली यायचंय. आता आपल्या घरातलं उदाहरण घ्या चढत्या उतरता क्रमामध्ये. ओके, आता लहान बाळ म्हणलं की जास्त खाऊ. बरोबर, मग मला चढायचंय. आता लहान बाळ चढत चढत जाते. बरोबर, तो जरा मोठा 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 झाला की त्याला कमी कमी खाऊन येणार. तो लहान आहे म्हणून त्याचा लाड जास्त, सगळ्या गोष्टी जास्त. तसंच आहे, आता चढायचंय. आपल्या घरामध्ये बरीच माणसं आहेत. आता पहिल्यांदा काय म्हणतात की तुमच्या घरामध्ये लहान कोण? लहान. त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे? त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे? त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे? त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे? आता उतरता क्रम घ्यायचाय. उतरता क्रम मध्ये काय करणार? सगळ्यात घरात मोठं कोण आहे? त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? आणि त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? ह्याला काय म्हणतात? तर चढता उतरता क्रम असे म्हणतात. त्याच्यानंतर काय येतं तुम्हाला? की दिलेल्या अंकावरून संख्या तयार करणे. बघा, अंक वापरून तुम्हाला काय करायच्यात? की संख्या तयार करायच्यात. काय तयार करायच्यात? संख्या. आता 1 पासून सुरुवात झाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि शेवटी काय दिलंय बाळांनो? मी 0. बरोबर, ह्यांच्यापासून आपल्याला काय तयार करायचंय बाळांनो? तर संख्या तयार करायच्या आहे. काय तयार करायच्या? संख्या. आता 1 आहे. बरोबर, 1 आणि 2 घेतली तर कुठली संख्या तयार झाली बाळांनो? मी 1 अंक 2 अंक घेतला तर 12 ही संख्या तयार झाली. आता मी 12ला जर उलट केलं की पहिल्यांदा 2 घेतले आणि 1 घेतला तर माझी संख्या कुठली तयार झाली? 21 तयार झाली. बरोबर, आता मी 1 आणि 2चं घेतलं. आता मी थांबा, पहिल्यांदा मी 1 पासून सुरुवात करते. पहिल्यांदा मी 1 अंक घेतला तर माझी संख्या किती तयार झाली? 1च. आता मी 2दा 1 घेतले तर माझी संख्या किती तयार झाली बाळांनो? 11. तर माझी संख्या किती तयार झाली? 11. बरोबर झालं ना. आता मी 1 पुढे लिहू नाही तर मागं लिहू, माझ्याकडे एकच संख्या तयार होणार आहे. 1 पासून 11. एक संख्या मी 2दा वापरली. आता मी 2 हा अंक घेतला, 2 घेतले.
आणि 2 आणि 1 घेतल्या मी बाळांना सुरुवातीला 2 आणि 1 2 पासून संख्या तयार करायची. मी पहिल्यांदा 1 आणि 2 घेतले तर किती संख्या तयार झाली माझी 12. आता मी ह्याला उलट केलं तर 2 आणि 1 21 2 2 22 3 संख्या तयार होतात. अजून 2 पासून कुठली संख्या तयार होती का नाही. आता बघा घेताना बाळांना मी इथं फक्त एकच घेतले. 1 पासून तयार होणारी संख्या 1 म्हणजे 1 तयार होती. दुसरी संख्या कुठली तयार होती 11. 2 पासून तयार होणारी संख्या 1 संख्या म्हणजे कुठली 2 आणि 2 2 किती होतात 22. तसंच 30 संख्या घेऊन आपण संख्या तयार करतोय. आता 30 संख्या सोडून दुसरी संख्या म्हणजे 2 अंक घेतले. मी समजा मी 1 अंक घेतला आणि 2 अंक घेतला. ह्या दोघांपासून मला संख्या तयार करायची 1 पासून आणि 2 पासून. मला पहिल्यांदा लहानात लहान संख्या तयार करायची आणि त्याच्यानंतर कुठली संख्या तयार करायची मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. पहिल्यांदा मी लहान संख्या तयार करते. कुठली संख्या तयार करते लहान. 1 आणि 2 पासून लहान संख्या काय तयार होणार आहे बाळांनो 1 आणि 2 पासून 12 आणि मोठी 21 बरोबर. मी 2 अंक घेतले 1 आणि 2 अंक घेतले. ह्याच्यापासून मी लहान संख्या तयार केली. कुठली लहान संख्या तयार केली मी 12 आणि मोठी संख्या काय तयार केली मी 21. आता तसेच मी अंक घेतले 9 अंक घेतला आणि 8 अंक घेतला. मग ह्याच्यापासून मला लहान संख्या पहिल्यांदा तयार करायला लागली. लहान संख्या करताना पहिल्यांदा लहान अंक घ्यावा. लहान अंक काय आहे माझा 8. त्याच्यापेक्षा मोठा अंक काय आहे 9. म्हणजे संख्या किती तयार झाली 89. आता ह्याच्यामध्ये मोठा अंक तयार करताना म्हणजे मोठी संख्या तयार करताना पहिल्यांदा मोठा अंक घ्यायचा. मोठा अंक कुठला आहे किंवा मोठी संख्या कुठली आहे तर 9 आणि लहान संख्या मग त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या कुठली आहे तर 8. म्हणजे माझं जी मोठी संख्या आहे ती कुठली तयार झाली 98 तयार झाली. अजून संख्या बघा 3 आणि 2 हे अंक घेतले तर मला ह्याच्यापासून काय तयार करायची लहान संख्या आणि मोठी संख्या तयार करायची. आता ह्याच्यापासून मी लहान संख्या काय तयार करणार लहान अंक. मी सांगितलं की लहान संख्या तयार करताना लहान अंक प्रथम घ्यायचा. लहान अंक कोण आहे माझ्याकडे 2 आणि त्याच्यापेक्षा मोठा अंक कोण आहे 3. मग संख्या काय तयार झाली माझी 23. आता मला मोठी संख्या तयार करायची तर मोठी संख्या तयार करताना पहिल्यांदा कुठला अंक पाहिजे सगळ्यात मोठा अंक पाहिजे ना. मोठा अंक किती आहे माझ्याकडे 3 आणि त्याच्यापेक्षा लहान अंक कोण आहे 2. मग मोठी संख्या कुठली तयार झाली 32. बघा हा संख्यांचा खेळ आहे की तुम्ही एका अंकापासून किती संख्या तयार करू शकता. 2 अंक घेतल्यावर तुम्ही किती संख्या तयार करू शकता. मग त्यातली लहानात लहान संख्या तयार करणे मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. 1 अंकी लहानात लहान संख्या कोणती 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती. ह्याच्यावर आधारित तुम्हाला काय येतात प्रश्न येतात पेपरमध्ये. आता तुम्हाला ह्याच्यावर पण आधारित प्रश्न येतो की पुढील हे 2 अंक वापरून तुम्ही लहान संख्या पुढीलपैकी लहान संख्या कोणती. मग तुम्हाला त्याच्यामध्ये लहान संख्या तयार करून त्या ऑप्शनला काय करावं लागतं कॉल करावं लागतो. बाबा करेक्ट ऑप्शन कुठला आहे. ह्याच्यामध्ये लहानात लहान संख्या कुठली आहे. मग लहानात लहान संख्या तयार करायची आणि त्याच्यापासून काय करायचं त्या ऑप्शनला काय करायचं तुम्ही टिक करायचं. तुम्हाला अंक देतात आणि त्याच्यापासून काय करायला लावतात तर संख्या तयार करायला लावतात. तुम्हाला इथपर्यंत आजचं लेक्चर कळालं असेल. आपण विस्तारित मांडणी बघितली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं 2 अंकी लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मगरीचं तोंड बघितलं. कुठल्या साईडला कुठलं आणि बरोबर चिन्ह द्यायचं. त्याच्यानंतर संख्या बघितली लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या शोधायची. त्याच्यानंतर आपण बघतोय की अंकावरनं संख्या कशा तयार करायच्या. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.